हॅलो फ्रेंड्स, आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. सो आज मी व्लॉगची स्टार्टिंग मराठीमध्ये करते. तर तुम्ही बघू शकता, आज होता गुरुवार, माझा होता उपवास, स्वामी समर्थांचा पहिला उपवास. त्याच्यानंतर मी पूजा वगैरे केली दरवाजाची. त्यानंतर मी सूर्यनारायणला नमस्कार वगैरे केला. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही, इथे मी स्वामीनारायणचं पारायणला बसली होती. आज मी एक मांडी पारायण केलं, म्हणजे एकच दिवशी मी 21 अध्याय पूर्ण वाचून टाकले. सो बघू शकता, इथे मी पूजा वगैरे करते आणि आज मी मराठीमध्ये ब्लॉगिंग करते. तर तुम्हाला आवडली तर नक्की सांगा की मी मराठीमध्ये कंटिन्यू करू या हिंदीमध्ये. तर बघू शकता, इथे माझं पारायण वाचून कंप्लीट झालंय. त्याच्यानंतर मी इव्हिनिंगमध्ये स्वामी समर्थांना खीर बनवली शेवडीवाली. त्याच्यानंतर मी इथे बनवले राईस, इथे बनवली डाळ, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर ते गाय वासरूला जन्म देते, त्याच्यानंतर दूध येतं ना, त्या दुधाचं हे काय बनतं मला पण प्रॉपरली त्याचं नाव नाही माहिती. ते बनवलं मी स्टीम करून. जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्स करा, मी टाकेन. त्याच्यानंतर मी देवांना म्हणजे स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवला. सो तुम्ही बघू शकता. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.